आमचा सर्व शिवसैनिकांचं दैवत हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भामध्ये माजी खासदार निलेशजी राणे यानं जे काही अनुद्गार काढलेत त्या अनुद्गारांचा रत्नागिरी जिल्हा शिवसेना जाहीर निषेध करते। या कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला बाळासाहेब हे एक दैवत म्हणून मानलं जातं आणि अशा महान पुरुषासंदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे हीन संस्काराचं प्रतीक आहे। आणि म्हणून निश्चितपणे या रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण कोकणातील जनता त्यांना कधी माफ करणार नाही, इथला शिवसैनिक त्यांना कधी माफ करणार नाही। 2014च्या निवडणुकीमध्ये इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या जनतेनं त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे आणि पुन्हा एकदा 2019च्या निवडणुकीमध्ये इथला शिवसैनिक आणि इथला या कोकणातील जनता निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवेल असा या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे। मी पुन्हा एकदा त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करतो। साहेबांच्या संदर्भामध्ये जेव्हा अशा पद्धतीने कोण वक्तव्य करेल त्याचा निश्चितपणे इथला शिवसैनिक हा निश्चितपणे पेटून उठणार, त्याला आदेशाची गरज नाही, तो उत्स्फूर्तपणे या बाबतीतल्या भावना व्यक्त करणार। महाडमध्ये युवा सेनेने सांगितलं की त्यांना फिरू देणार नाही महाडमध्ये, तुमची काय भूमिका आहे? हा निषेध वगैरे शाब्दिक आहे की तुम्ही रस्त्यावर उतरून वेळ येतो आम्ही रस्त्यावर पण उतरू ना, म्हणजे वेळेची वाढ वाट बघण्याचा प्रश्नच येत नाही, वाट बघण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून आम्ही निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये इथला शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी सज्ज नाही, आम्ही इतकं महत्व त्यांना देतच नाही। साहेब पुन्हा एकदा तोच प्रश्न, महाडमध्ये जी भूमिका घेतली युवा सेनेने तशी भूमिका तुम्ही इथे रत्नागिरीत घेणार का? त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की महाडमध्ये आम्ही फिरूच देणार नाही निलेश राणे। इथे सुद्धा निश्चितपणे इथल्या शिवसैनिकांची भूमिका तशाच पद्धतीची आहे आणि ती उत्स्फूर्त आहे। नुकतीच जे निलेश राणे यांनी वक्तव्य केलं, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी शिवसैनिकांसाठी दैवत आहे, आदरणीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांना शिवसेना प्रमुखांमुळे ओळख मिळाली, त्यांच्या कुटुंबियांकडून हे वक्तव्य होणं हे दुर्दैवी आहे। निलेश राणे यांनी या पद्धतीचं वक्तव्य करून सूर्यावरती थुंकल्यासारखंच आहे। ...2014ला या ठिकाणी लोकसभेमध्ये या मतदारसंघाने दाखवून दिलेला आहे आणि भविष्यामधली त्यांना त्यांची स्थिती माहिती आहे की लोकसभेमध्ये आज या ठिकाणचे आमचे खासदार निश्चितपणानं तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे आणि मग त्या या नैराश्यातूनच त्यांनी वेगवेगळे वक्तव्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो। पुढला प्रश्न आपला की या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपल्याला लवकर कृती दिसेल। या ठिकाणी फिरकू देणार नाही, अंक देणार बोलण्यापेक्षा कृती निश्चितपणानं आमचे शिवसैनिक दाखवल्याशिवाय राहणार। ज्यावेळी आक्रमकतेची गरज आहे त्यावेळी शिवसैनिक आक्रमकता दाखवतात, अनावश्यक दाखवण्याची काही गरजच नाही आहे। या ठिकाणी शिवसैनिक बिथरणार नाही, म्हणजे जे काय आपल्याला अपेक्षित आहे सगळं हे संचय केलेला आहे, याचा कधी विस्फोट होईल हे सांगता येणार नाही। जे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने निलेश राणेंनी मातृश्रीवतीने शिवसेना प्रमुखांनी जे केलंय ते वक्तव्य योग्य आहे की अयोग्य आहे हे काही सांगण्याची गरज नाही। आणि 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी वक्तव्य केलं त्या उमेदवाराचा जनतेने कसा पराभव केला हे काही सांगण्याची आता वेळ नाही आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये 2019ला काय परिस्थिती निर्माण होईल हे काय आज सांगण्याची गरज नाही। त्यामुळे यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही। शिवसेना प्रमुखांच्यावर जे आरोप घाणेरडे प्रकारचे आरोप केले ते शिवसैनिक शहर प्रमुख शिवसेना म्हणून मी त्यांना निश्चितच करतो। जे वक्तव्य करतो त्याची लायकी आहे काय त्यांच्याबरोबर वक्तव्य करायची? अख्खा देश बाळासाहेबांना देवाप्रमाणे मानतो, त्यांच्याबद्दल जर कोण एखाद्या रस्त्यावर बेवडा असं जर काहीतरी बडबडत असेल, शिवाय देत असेल, त्याचं उत्तर आम्ही द्यावं?
ज्याने आपल्यातून आपली काय घालवायची ते घालवतात ते घालू देत ना. आरोप कोणी करतो, पण यापूर्वी ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत ते आरोप करतात आहे. काय पण मनात येईल तसं बोलायचं, ते बोलतात आहेत, बोलू देत ना. पण आता यांना ही जाग आलेली आहे. आता आपलं गेलेलं अस्तित्व जे आहे ते परत मिळवण्याचे प्रयत्न आहेत. ह्याच्यातनं काय जनता काय मूर्ख नव्हे आहे.